पुण्याच्या मुंडव्यातील जमीन व्यवहार प्रकरणी आता शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे। शीतल तेजवानी चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येते। घोटाळ्याच्या चौकशीसाठी पोलिसांची पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा नोटीस पाठवलेली आहे। याआधी सुद्धा चौकशी शीतल तेजवानी यांची पोलिसांकडून करण्यात आली, मात्र पुन्हा एकदा आता ही नोटीस पाठवण्यात आली। शीतल तेजवानी चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? तर या पद्धतीने पोलीस वारंवार शीतल तेजवानी यांची चौकशी करत आहेत, परंतु या सगळ्या चौकशीमध्ये शीतल तेजवानी जी आहे ती सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। 3 दिवसापूर्वी शीतल तेजवानी यांची चौकशी पुणे शहर गुन्हे शाखेने केली होती, तर या सगळ्या चौकशीमध्ये ती सहकार्य करत नाही। तिच्याकडे जे कागदपत्र आहेत ती कागदपत्राची माहिती व्यवस्थित देत नसल्याचा पोलिसांचा संशय आहे आणि या सगळ्या पुन्हा चौकशीसाठी पोलिसांनी तिला नोटीस बजावलेली आहे। यापूर्वी आपण पाहिलं तर तहसीलदार येवले त्याचबरोबर इतर जे त्या केसमधील संबंधित आहेत त्या सर्वांची चौकशी पोलिसांनी केलेली आहे, परंतु या सगळ्या मुंडवा जमीन गैरव्यवहारातील मुख्य जिच्यावरती आरोप आहे, गुन्हा तिच्यावरती दाखल आहे ती शीतल तेजवानी ही त्या सगळ्या मुंडवा जमीन खरेदी आणि विक्री प्रकरणातील सगळ्यात जबाबदार आहे आणि तिची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पोलिसांना पुढील चौकशीसाठी मार्ग भेटणार आहे। जी, धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।